समद्याचं खापर शुभवर फुटणार, चवताळणार तो ईश्वंभर. मग तो काय शुभूला सोडणार नाही. मला माहिती आहे ना, हारलेल्या राजकारणी सोडतोय फार धरू धरू मारतोय लोकांना. बरं आणखीन एक, हे समज झाल्यावरती, लग्न तुटल्यावरती तुमचा शुभू प्रेमात जो आकंठ बुडालेला आहे की नाही, फार रडणार, वरडणार, दुःखी होणार, त्याला काय सुचणार नाही, ताणभूक सगळं इसरणार, खाणार नाही, पिणार नाही, जीवाचा हाल करून घेणार. आणि ह्या समध्या तो स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार, आत्महत्या करणार. या समध्याला जबाबदार कोण? तर तुम्ही. एक बाप म्हणून ह्या समध्याचा खापर तुमच्यावर फुटणार. समद हातात होतं, येळ होती, समद काय होतं, पण काही करू शकलं नाही पोरासाठी. आता तुम्ही ठरवा, यो हार आम्हाला द्यायचा का आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करायचा. तर एवढं टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आम्ही काय राक्षस आहे तुमच्या उरावर बसायला? तुम्ही घरी जावा, शांतपणे विचार करा आणि आम्हाला कळवा. आम्ही वाट बघतोय. पण उद्याचा सूर्योदय होण्याच्या जर आम्हाला तुम्ही सांगितलं नाही, तर मग तिकडं सूर्य उगवणार आणि इकडं सोशल मीडियावरती ह्यो व्हिडिओ सुद्धा उगवणार. मला आजूबाजूची सगळी परिस्थिती फुगणार. मग तुम्ही, तुमचा पोरगा, तुमचं घरदार फार सगळ्याचं वाटूळ होणार. आणि हे नक्की होणार 200%. आता चॉईस इज युअर. नवरा आला वे शिपाशी, नवरी पोरीला नेतो कशी, हे मी ठरवणार. विक्रम गाडगे पाटील. आपला व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर टाकलाय आणि तो व्हिडिओ अरे लाखो लोकांनी बघितलाय. त्याच्या खाली खूप खूप घाणेरड्या कमेंट्स केल्यात. शुभ आता सगळं संपलंय. श्रावणी, घाबरू नकोस. मला पण कळलं झालं हे सगळं कसं झालं. मी येतो तिकडे आता लगेच. यो अचानक कुठे चाललाय शुभू? शुभू, अरे देवा, कंच्या खोलीत गेला असेल आता यो. श्रावणी, शुभू अरे हे सगळं काय झालंय? आपल्या प्रेमाचा असा तमाशा कोणी केला? शुभू, हे जर बाबांना कळलं ना, तर बाबा खूप चिडणार आहेत. ते खूप चिडणार आहेत आपल्यावर. शुभू शांत, अजिबात रडू नकोस. असलं काय बी नाही होणार. मी साहेबांनी समजावतो. साहेब, तुझ्यावर विश्वास ठेवला त्याचं हे फळ दिलंस तुम्हाला. या दौलतचा फोन काय अजून आलेला नाही. काय निर्णय घेतलाय बेट्याने अजून काय मला कळवलं नाही. त्यो आणि आपल्याला गॅरंटी आहे यो आपल्याला फोन करणार, 200% करणार. कारण आपण याच्यामुळे दुसरा काही ऑप्शन ठेवलेला नाही, पर्याय शिल्लक ठेवलेला नाही. अरे बाबू, ए फोन देऊ तर प्रसन्न झाली की. दौलतराव, दौलतराव, अहो आता आम्ही तुमचीच आठवण काढली. तुम्हाला खरं सांगू का, आईच्यान सांगतो तुम्हाला की नाही 112 वर्ष आयुष्य आहे. ते समजा जाऊ द्या, काय निर्णय घेतला तेवढं सांगा. पाटील, मी तुमचं काम करायला तयार आहे. करीन मी प्रयत्न चोरी करायचा.
वा दौलतराव वा आ? तुमच्या तोंडात की नाही साखर फक्त अडचण कशी आहे मी जरा करेक्ट करतो तुम्हाला प्रयत्न नाही करायचा बा प्रयत्न नकोय आपल्याला हा? ही चोरी आहे की नाही करायचीच नाही नाही तर तुम्हाला ठाऊक आहे हा? आम्ही काय सांगितलं होतं आहे ना लक्षात बरं पाटील साहेब हा बोला 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 म्हणजे या समजात मी पकडलो तर जाणार नाही ना म्हणजे साहेबांना कळलं तर दौलतराव येडाय कमी हा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा तिथं आहे की नाही आपली समधी माणसं अशी मी पेरलेली आहे एक काम करायचं बरं का तुम्ही आमसनी सकाळी फोन करायचा आम्ही तुम्हाला सविस्तर समजून सांगतो पण ऐका पण उद्याच्या उद्या ही मोहीम फत्ते झाली पाहिजे काय झाली पाहिजे फत्ते आला का जाणार बरं पाटील साहेब त्या तिजोरीची चावी नाही म्हणजे तिजोरी उघडल्याशिवाय तो महालक्ष्मीचा हार बाहेर कसा काढणार काय दौलतराव तुम्ही मी जेव्हा सांगत असतो लक्ष कुठं असतं तुमचं मी काय सांगत होतो मसनी हा परत रिपीट करूया आता सांग ती चावी आहे की नाही चावी आपला शुभू आहे की नाही शुभू बाळ आपलं हा तर त्याच्याकडे चावी आहे ती आता ती चावी कधी घ्यायची कुठनं घ्यायची केव्हा घ्यायची कशी घ्यायची हे समजत तुम्ही ठरवायचं ऑल दी बेस्ट बरं का दौलतराव चावी शुभूकडे